स्थान रोहिडा किल्ला इ.स. 1647. छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडा किल्ल्यावर एक खास सभा बोलावली होती. गडावर सुरक्षेचं चोख बंदोबस्त होतं. सभागृहात निवडक मावळे आणि सरदार उपस्थित होते. त्यांच्यापैकी एक होता कान्होजी जेधे, अजोदशूर, विश्वासार्ह आणि नेहमी सावध. महाराजांनी आपल्या आवाजात गंभीरता आणली. पेक्षा जास्त स्वराज्यासाठी लढणं जितकं महत्त्वाचं तितकंच शहाणपणानं चालणंही गरजेचं आहे. विजापूरकडून हालचाली वाढत आहेत. आपल्याला आता माहिती हवी आणि ती केवळ तलवारीने मिळणार नाही. महाराजांनी कान्होजीकडे पाहिलं. पेक्षा जास्त कान्होजी, ही जबाबदारी मी तुला देतोय. तू माझ्यासाठी केवळ तलवार नाही, डोळा आणि मेंदूही आहेस. गुप्त मिशन. कान्होजी जेधे एक साधू बनला. भगवे वस्त्र, हातात कमंडळ, डोक्यावर झोपलेली पगडी, चेहऱ्यावर दाढी. त्याच्या सोबतीला होते 2 विश्वासू मावळे. ते विजापूरच्या दिशेने निघाले. मार्गात त्यांनी बऱ्याच गोष्टी पाहिल्या. काही गुप्त फौजा जंगलात हलक्या आवाजात हालचाली करत होत्या. आदिलशाहीचे हेर गावोगावी फिरत होते. एका बाजारात त्यांना आदिलशाहीचा एक मूळ गुप्त दस्तऐवज मिळाला. शिवाजीला अडवायचं नवषड्यंत्र. कान्होजीने सावधपणे सर्व नोंदी केल्या. काही ठिकाणी त्यांनी स्थानिक गावकऱ्यांची मदतही घेतली, कारण त्यांची प्रतिमा चांगली होती. हे साधू सच्चे आहेत, असं लोक म्हणत. परतफेर आणि संकटकाळ. परतीच्या वाटेवर कान्होजीच्या गटावर अचानक हल्ला झाला. एक आदिलशाही हेर त्यांच्या पाठी लागलेला होता. तलवार चालवून कान्होजीने त्या हेराला पकडलं. त्याच्याकडून अजून माहिती मिळाली. विजापूर एक मोठा गड हडप करण्याच्या तयारीत आहे. गडाचं नाव राजगड. शिवाजी महाराजांना गुप्त माहिती. कान्होजी परत आला तेव्हा त्याच्या अंगावरचे वस्त्र फाटलेले, चेहरा थकलेला पण डोळ्यात झळाळी होती. त्याने सर्व माहिती महाराजांपुढे ठेवली. महाराज म्हणाले, पेक्षा जास्त ही माहिती म्हणजे शत्रूच्या मनात डोकावणं आहे. तू माझ्या स्वराज्याचा छायेसारखा रक्षण करता आहेस कान्होजी. आता वेळ आली आहे राजगड वाचवण्याची. भाग 2 समाप्त. पुढील भागात राजगडावरील तुफानी लढाई, कान्होजी जेधे आणि बाजीप्रभू देशपांडे यांची जोडी आणि स्वराज्यासाठी रात्रंदिवस लढणाऱ्या मावळ्यांची प्रेरणादायी गाथा.